जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललोय सिद्धगडला आणि हे बघा फॉरेस्ट ऑफिस आहे, इथे फॉरेस्ट आहे, तिथे आपण हे करणार एंट्री करून आता चाललोय वरती. हे आमचे कमांडर, नमस्कार, धन्यवाद. हे आमचे जवान आज सांगळे साहेब सोबत आहे. पण शैलेश दादा आहे तिकडे पलीकडून त्यावर तिकडून दाखवतो. हे बघा हे इतक्या लवकर सकाळी आलेले आहेत आम्ही. 2:30 वाजले. किती वाजले? सकाळचे 2:30 वाजले. दिवस उगलाय. चला मित्रांनो, हे बघा असा हा धबधबा सुरू झालेला आहे. हा असा दगडातला रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे सिद्धगडला. सिद्धगड गाव आहे तिथे. नंतर वरती सिद्धगड किल्ल्यावरती आपण जाणार आहोत. मित्रांनो, कसा हा नैसर्गिक धबधबा वरनं पडतोय आणि वरती धुका ढक. आमचा जवान तिथे पाणी पिताना तेवढलंय सगळं. थोडंसं सांभाळून या. सावकाश पाय जोर म्हणजे व्यवस्थित टाका. मित्रांनो, बघा कसा धुका झालेला आहे. हा रस्ता आहे, हा मार्ग असा ते आम्ही तिथून आलेलो आहे. हे खाली असा पूर्ण जिकडे इकडे धुका आहे, धुकाच धुका. ह्यावरती हा रस्ता आहे. हा डोंगर सिद्धगड वरती पुढे जायचं आहे. पुढे आपले लोक उतरत आहे खाली आणि असा हा शेवळ आहे रस्ता. मित्रांनो, असा रस्ता आहे. हे रोप लावलेला आहे वरती जाण्यासाठी. ते इकडून नारवलीवरून चढले होते, ते परत चाललेले आहेत त्या साईडनी, बोरवाडी साईडनी. त्यांचा आता अर्धा ट्रेक झालेला आहे. खूप आम्ही अरे हे बघा. जय शिवराय मित्रांनो. हर हर. कसं वाटतंय? सह्याद्री कसा आहे आपला? कडक. आमच्या शौर्य ट्रेकिंग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा बरं. शौर्या. आमचे फोटो शिकून झालेले आहे. केळी घेतली काय हातात. फोटो एकच काढायचा, पण मजबूत काढायचा. 10 फोटोची गरज नाही काय? हो मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि हे बघा दुसरं जा, सावकाश जा, काळजी घ्या. आमचे जेवण चाललेलं खाली. आम्ही परत चाललेलो आहे. आणि हे बघा असं वरती गेलो होतो. हा रस्ता तो रस्ता आहे. तिथून असं चालत चालू आहे. आणि बघा हे पाण्याचा नजारा. हा रस्ता असा शेवाळाला झालेला आहे. मस्त जिकडे तिकडे वातावरण, गाव आणि हे अभयारण्य. हा भाई हुतात्मा भाई पाटील, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ ते समाज मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ते बघू शकतो. आणि इकडे त्यांचं स्मृतीस्थळ आहे खाली. आपण तिकडे जाऊ. आणि हे बघा अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले स्मृतीस्थळाचं. स्मृतीस्थळ त्या ठिकाणी 2 जानेवारी 1943 भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वीरगती प्राप्त झालेले वीर हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या दोघांच्या मूर्तदेहावर वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या दोघांच्या मूर्तदेहावर दिनांक 4 जानेवारी 1943 रोजी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी उभारण्यात आली. बघू शकतो मित्रांनो, आपल्याच गद्दारांनी त्यांना पकडून माहिती दिली होती त्यांची आणि त्यांना इंग्रजाला पकडून दिलं. त्याच्यामुळे आपल्याला भारत स्वातंत्र्य व्हायला खूप उशीर लागला. आपले दगाबाज होते, आपले खबरी होते. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी आपले हे चांगले वीर सुपुत्र आपले मातेचे आपल्यापासून हिरावून घेतलेले आहेत. आणि हा वरती बघू शकता हा सिद्धगड. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हा सिद्धगड, हा पूर्ण सिद्धगड आहे बघा. ह्याचा एरिया अशा पद्धतीने आम्ही सिद्धगडला आलो होतो आणि खूप उशीर आला होता.
आणि सुधीचा हा ट्रक आमचा पूर्ण झालेला आहे. आम्ही आता समाधी स्थळासाठी आपल्या स्मृती स्थळात इथे आलो, त्यांना अभिवादन केलं आणि आता अशा प्रकारे आमचा हा ब्लॉग इथे थांबतो. तो पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत तुम्ही बाय बाय. तुम्हाला जय शिवराय. हरे 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 माता की जय हिंद.